हॅलो फ्रेंड्स, मी श्वेता अडुरकर. वेलकम टू अनलॉक स्टडीज. मागच्या व्हिडिओमध्ये आपण मॅथमॅटिक्स पार्ट 1चा मॅथमॅटिकल लॉजिक हा चॅप्टर सुरू केला होता. त्या सगळ्या कन्सेप्टवर बेस्ड आज आपण एक्सरसाइज 1.1 सुरू करणार आहे. तर एक्सरसाइज 1.1 मध्ये एकूण 5 क्वेश्चन्स आहेत. तर त्यातला पहिला क्वेश्चन असा आहे, स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर स्टेटमेंट जस्टिफाय अँड इन केस ऑफ स्टेटमेंट स्टेट इट्स ट्रूथ व्हॅल्यू. म्हणजे आपल्याला काही स्टेटमेंट्स दिलेले आहेत, सेंटेन्सेस दिलेले आहेत. त्यातले आपल्याला कोणते स्टेटमेंट्स आहेत हे पहिल्यांदा बघायचं आहे आणि ते स्टेटमेंट्स का आहेत ते जस्टिफाय करायचे आहे. जस्टिफाय करायचं आहे म्हणजे त्याचं कारण द्यायचं आहे की हे स्टेटमेंट का आहे किंवा ते स्टेटमेंट का नाही आहे, त्याचं आपल्याला कारण द्यायचं आहे, म्हणजे ते जस्टिफाय करायचं आहे. आणि जर ते स्टेटमेंट असेल तर त्याची आपण ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, ट्रूथ व्हॅल्यू काय असतात, ट्रू आणि फॉल्स. जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं, ट्रू आणि फॉल्स ह्या दोन ट्रूथ व्हॅल्यूज असतात. त्या दोन्हीपैकी मग काय ट्रूथ व्हॅल्यू असेल ते आपण डिसाईड करायचं आहे. तर फर्स्ट क्वेश्चन आहे 5 + 4 = 13. हा क्वेश्चन आहे. तर हे स्टेटमेंट झालं की नाही. आपण मागच्या व्हिडिओमध्ये जसं बघितलं की जर इक्वेशन असेल आणि त्या इक्वेशनमध्ये जर व्हेरिएबल नसेल, म्हणजे ज्याची व्हॅल्यू माहीत नाही असं व्हेरिएबल जर नसेल तर ते इक्वेशन हे स्टेटमेंट असतं. तर आपल्याला हे माहिती आहे की हे स्टेटमेंट आहे, पण आपण एक्झाममध्ये लिहिताना कसं आन्सर लिहिणार हे मी एक 2-3 क्वेश्चनचे तुम्हाला आन्सर व्यवस्थित फॉर्मॅटनुसार लिहून दाखवते. नंतरचे मग तुम्ही त्या फॉर्मॅटनुसार लिहू शकता. तर पहिल्या क्वेश्चनचा आन्सर काय येणार, इट इज अ स्टेटमेंट बिकॉज इट इज इक्वेशन विथ नो व्हेरिएबल. हे आपल्याला माहिती आहे. तर ह्याची ट्रूथ व्हॅल्यू आपण कशी फाइंड करणार, 5 + 4 = 13. मग 5 + 4 किती असतं, 9 = 13. हे आपलं झालं इक्वेशन सॉल्व केल्यानंतर. मग ह्याची व्हॅल्यू काय झाली, 9 = 13 हे रॉंग आहे, त्यामुळे ह्याची व्हॅल्यू झाली फॉल्स, म्हणजे एफने डिनोट करतो आपण. तर ह्याचं लिहिताना आपण उत्तर फॉर्मॅटमध्ये व्यवस्थित कसं लिहिणार, इट इज अ स्टेटमेंट विच इज फॉल्स हेन्स ट्रूथ व्हॅल्यू = F. असं आपण व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये जर ॲन्सर लिहिलं तरच आपल्याला इथे फुल मार्क्स मिळतील. तसंच हे सेकंड स्टेटमेंट बघा, x - 3 = 14. हे सुद्धा इक्वेशन आहे, पण मी बघाशी जसं म्हटलं इथे हे x आहे ते व्हेरिएबल आहे, त्यामुळे आपल्याला ह्याची फिक्स ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करता येणार नाही. म्हणून इथं आपण लिहिताना कसं लिहिणार, इट इज नॉट स्टेटमेंट. आणि आपल्याला ते स्टेटमेंट का नाही आहे, इथं जसं आपण लिहिलं की इट इज स्टेटमेंट विच इज फॉल्स, तसं आपण इथं हे जस्टिफाय करायला पाहिजे की हे का स्टेटमेंट नाही आहे. इट इज नॉट अ स्टेटमेंट बिकॉज इट हॅज व्हेरिएबल whose value is not known. म्हणजे आपण ते स्टेटमेंट नाही आहे म्हणून सांगितलं आणि त्याचं कारणसुद्धा दिलं. तर हेच थर्ड स्टेटमेंट बघा, क्लोज द डोअर. मी मागच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं होतं की कमांड, रिक्वेस्ट, परत एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस जे असतात ते कधीही स्टेटमेंट्स नसतात. त्यामुळे क्लोज द डोअर ही कमांड झाली. त्यामुळे हे म्हणजे मी आता फक्त इथून पुढे ते स्टेटमेंट का आहे किंवा का नाही आहे ते लिहिते. तुम्ही यानुसार फॉर्मॅटमध्ये व्यवस्थित आन्सर लिहा. तर हे स्टेटमेंट का नाही आहे, कारण ही कमांड आहे. फोर्थ स्टेटमेंट बघा, 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. तर आपण 11th जे कॉम्प्लेक्स नंबर शिकलो आहे त्याच्यानुसार जो रिअल नंबर असतो, सपोज हा आता 0 आहे ना, तर 0 आपला कॉम्प्लेक्स नंबरचा फॉर्मॅट काय असतो, a + bi. हा रिअल पार्ट आणि हा इमॅजिनरी पार्ट. तर 0 आपण रिप्रेझेंट करताना असं करू शकतो, 0 + 0i. म्हणजे त्याचा इमॅजिनरी पार्ट आपण 0 केला तर 0 हा कॉम्प्लेक्स नंबर म्हणून पण रिप्रेझेंट होतो. म्हणून फोर्थ स्टेटमेंट काय आहे, 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर, हे स्टेटमेंट आहे आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू ही ट्रू आहे. फिफ्थ स्टेटमेंट काय आहे, प्लीज गेट मी ब्रेकफास्ट. तर हे स्टेटमेंट आहे की नाही,
तर नाही आहे, कारण ही रिक्वेस्ट आहे. 6 स्टेटमेंट आहे कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर सिमिलर. तर कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स पहिल्यांदा काय असतात ते बघूया आपण. सपोज हे 2 ट्रायंगल्स आहेत, तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड्स, करस्पॉन्डिंग अँगल्स जर इक्वल असले तर ते कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स असतात. मग इक्वल असले म्हणजे ते रेशोमध्ये सुद्धा एकच येणार, सिमिलर येणार, म्हणून कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर सिमिलर हे स्टेटमेंट झालं आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू झाली. 7 स्टेटमेंट बघा, एक्स स्क्वेअर इक्वल्स टू एक्स. तर हे इक्वेशन आपण सॉल्व करताना कसं बघणार. सपोज आपण एक्सची व्हॅल्यू 1 घेतली 1, तर 1 स्क्वेअर इक्वल्स टू 1, ह्याला हे स्टेटमेंट ट्रू झालं. सपोज आपण -1 घेऊया, -1चा स्क्वेअर इक्वल्स टू 1, हे सुद्धा ट्रू झालं. पण जेव्हा आपण 2 ही व्हॅल्यू सपोज पुट केली एक्सची, तर 2 स्क्वेअर इक्वल्स टू 2 आहे का, तर नाही. म्हणजे व्हॅल्यूनुसार ह्या ट्रूथ व्हॅल्यूज चेंज होत आहेत. म्हणून आपण इथे ह्याच्या सिमिलर जस्टिफिकेशन देऊ शकतो की इट इज नॉट अ स्टेटमेंट बिकॉज इट हॅज अननोन व्हेरिएबल एक्स, असं आपण त्याला जस्टिफिकेशन देऊ शकतो. तर आपण क्वेश्चन 1मधले हे उरलेले क्वेश्चन बघूया. तर 8th क्वेश्चन काय आहे, अ क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅनॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स. तर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्मॅट माहिती आहे की ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0, हा फॉर्मॅट आपल्याला माहिती आहे. तर आपल्याला एक जनरल रूलसुद्धा माहिती आहे की इक्वेशनची जी हायेस्ट डिग्री असते तेवढे मॅक्सिमम रूट्स त्या इक्वेशनचे पॉसिबल आहेत. म्हणजे इथे जर 2 ही हायेस्ट डिग्री आहे ना, तर 0, 1 किंवा 2 हे एवढेच रूट्स पॉसिबल आहेत. म्हणजे एक तर त्याला रूट्स नसणार किंवा एक रूट असेल किंवा मॅक्सिमम 2 रूट्स असतील, 3 किंवा 4, 2पेक्षा जास्त असू शकणार नाहीत. हा रूल आपल्याला माहिती आहे. तर ह्यावरून आपल्याला कळालं की क्वाड्रॅटिक इक्वेशनचे मॅक्सिमम 2 रूट्स पॉसिबल आहेत. तर हे झालं स्टेटमेंट आणि ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली, क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅनॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स, हे ट्रू आहे, म्हणजे ह्याची ट्रूथ व्हॅल्यू झाली ट्रू. 9th स्टेटमेंट बघा, डू यू लाईक मॅथमॅटिक्स. तर मी मागच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं होतं की हा क्वेश्चन आहे, प्रत्येकाच्या पर्स्पेक्टिव्हने ह्याची ट्रूथ व्हॅल्यू वेगवेगळी येणार. जर एका स्टुडंटला विचारलं तर त्याला मॅथमॅटिक्स आवडत असेल तर ह्याची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू येणार. दुसऱ्याला विचारलं तर आणि त्याला नसेल आवडत तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स येणार. म्हणजे हे स्टेटमेंट ओपन स्टेटमेंट झालं, ओपन सेंटेन्स झालं, त्यामुळं हे स्टेटमेंट नाही आहे, नॉट अ स्टेटमेंट. टेन्थ स्टेटमेंट बघा, द सन सेट्स इन द वेस्ट. हे झालं स्टेटमेंट, कारण आपण ह्याची ट्रूथ व्हॅल्यू फिक्स डिसाईड करू शकतो आणि ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली ट्रू. ऑल रिअल नंबर्स आर होल नंबर्स. तर रिअल नंबर्स कसे असतात, -3, -2, -1, 0, 1, 2, 3, म्हणजे सगळे नेगेटिव्ह नंबरसुद्धा, पॉझिटिव्ह नंबरसुद्धा इन्क्लुडिंग 0, हे सगळे रिअल नंबर्स असतात, हे आपल्याला माहिती आहे. आणि होल नंबर्स सगळे पॉझिटिव्ह नंबर्स इन्क्लुडिंग 0, म्हणजे 0, 1, 2, 3 अप टू सो ऑन. तर इथं काय सांगितलं की ऑल रिअल नंबर्स आर होल नंबर्स, तर हे ट्रू नाही आहे. जर ऑल होल नंबर्स आर रिअल नंबर्स म्हणलं असतं तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आली असती. मग हे स्टेटमेंट आहे आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स आहे. जर उलटं असतं, समजा ऑल होल नंबर्स आर रिअल नंबर्स असं म्हणलं असतं तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आली असती. पण इथं उलटं दिलं आहे, ऑल रिअल नंबर्स आर होल नंबर्स दिलं आहे, त्यामुळे त्याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स येणार. 12th स्टेटमेंट बघा, कॅन यू स्पीक इन मराठी. हा सुद्धा ह्याच्याप्रमाणे ओपन सेंटेन्स झालं, त्यामुळं हे स्टेटमेंट नाही आहे, नॉट अ स्टेटमेंट. 13th बघा, एक्स स्क्वेअर -6x - 7 इक्वल्स टू 0. हे इक्वेशन झालं आणि यात व्हेरिएबलसुद्धा आहे. म्हणजे मगाच्यानुसार आपण इथं असं म्हणू शकतो की इथं व्हेरिएबल आहे, त्यामुळे हे स्टेटमेंट होऊ शकत नाही. खरं इथं केस काय आहे, इथं त्यांनी या व्हेरिएबलची व्हॅल्यू दिली, म्हणजे अननोन व्हेरिएबल आहे, खरं त्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. त्यामुळे हे एक्स आपण इथं पुट करून बघायला लागणार, त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार. हे तर पहिल्यांदा फिक्स झालं की हे स्टेटमेंट आहे. मग आता त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूसाठी आपण ही x इक्वल्स टू 7 इथे पुट करून बघूया. 7 स्क्वेअर -6 × 7
-7 ह्याची व्हॅल्यू किती येते बघूया. 49 - 42 - 7. तर 7 - 7 येते ते इक्वल टू 0, म्हणजे हे इक्वल टू 0 आहे. त्यामुळे LHS इक्वल्स टू RHS म्हणून ह्याची ट्रूथ व्हॅल्यू ही ट्रू झाली ॲट x इक्वल्स टू 7ला. हे लक्षात ठेवा, जर नुसतंच इक्वेशन दिलं असतं तर आपण हे नॉट अ स्टेटमेंट लिहिलं असतं, कारण आपल्याला एक्सची व्हॅल्यू माहीत नाही. खरं त्यांनी एक्सची व्हॅल्यू इथं दिलेली आहे म्हणून ते स्टेटमेंट झालं, आणि आपण त्याची ट्रूथ व्हॅल्यू कशी फाईंड केली, x इक्वल्स टू 7 इथे पुट करून. 14 स्टेटमेंट बघा. द सम ऑफ क्यूब रूट्स ऑफ युनिटी इज 1. तर तुम्ही 11thला शिकलेला असाल, ओमेगा क्यूब प्लस ओमेगा प्लस 1 हे ओमेगा क्यूब, ओमेगा आणि 1 हे क्यूब रूट्स ऑफ युनिटी असतात आणि त्यांची सम इक्वल्स टू 0 हे आपण इक्वेशन बघितलं होतं 11thला. त्यामुळे हे स्टेटमेंट झालं आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली, सॉरी इक्वल्स टू 1 असतं, त्याची ट्रूथ व्हॅल्यू झाली ट्रू. लास्ट स्टेटमेंट आहे इट रेन्स हेविली. तर इथे सुद्धा हे ओपन सेंटेन्स आहे, कारण जर तुम्ही हे उन्हाळ्यात सेंटेन्स बघायला गेला तर ह्याचं ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स येणार. जर तुम्ही भर पावसाळ्यात बघायला गेला तर ह्याची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू येणार. म्हणजे कंडिशननुसार ह्याची ट्रूथ व्हॅल्यू चेंज व्हायली, म्हणून हे नॉट अ स्टेटमेंट. इथे हे क्वेश्चन 1मधले सगळे क्वेश्चन्स कवर केलेले आहेत आपण. तर सेकंड क्वेश्चन आहे राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली. तर पहिल्यांदा आपण सिम्बॉल्स बघूया. अँडसाठी आपण काय यूज करतो, उलटा V असं सिम्बॉल यूज करतो. ऑरसाठी V आणि नॉटसाठी नेगेशन. इफ देन असलं तर ॲरो, सिंगल ॲरो. आणि इफ अँड ओनली इफ असलं तर आपण काय यूज करतो, डबल हेडेड ॲरो. हे तुम्ही सिम्बॉल्स लक्षात ठेवा. आणि तुम्हाला जर ह्याचं लॉजिक व्यवस्थित कन्सेप्टसहित समजावून घ्यायचं असेल तर तुम्ही ह्याच्या मागचा व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुम्हाला पूर्ण तुमचं बेसिक क्लिअर होईल आणि हे क्वेश्चन सोडवताना तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तर फर्स्ट स्टेटमेंट काय आहे, नागपूर इज इन महाराष्ट्र अँड चेन्नई इज इन तमिळनाडू. तर इथे तुम्हाला समजू शकतं की हे एक स्टेटमेंट आहे, हे एक स्टेटमेंट, आणि इथे हे कनेक्टिव्ह अँड वापरलेलं आहे. डायरेक्ट तुम्ही सिम्बॉलिकली लिहू पण शकता, पण एक्झाममध्ये लिहिताना तुम्ही जर फुल मार्क्स हवे असले तर कोणत्या फॉर्मॅटमध्ये लिहायला पाहिजे, लेट पी हे एक सिम्बॉल आहे ज्यानं आपण स्टेटमेंट डिनोट करणार आहे. तर P या सिम्बॉलने आपण नागपूर इज इन महाराष्ट्र हे डिनोट केलं, आणि Qने चेन्नई इज इन तमिळनाडू. असं हे तुम्ही पहिल्यांदा डिनोट करायचं आणि नंतर मग सिम्बॉलिक फॉर्म आता ह्याचा सिम्बॉलिक फॉर्म कसा येणार, इथे अँड आहे म्हणून अँड सिम्बॉल, आणि कोणामध्ये अँड आहे, P आणि Q ह्यामध्ये आहे म्हणून PQ. हा ह्या स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म झाला. तसंच हे सेकंड पण मी तुम्हाला सॉल्व करून दाखवते. ट्रायंगल इज इक्विलॅटरल ऑर आयसोसेलस. तर इथे तुम्हाला वाटताना हे सिंगल स्टेटमेंट वाटेल, पण इथे हे ऑर हे कनेक्टिव्ह यूज केलं आहे. आणि ट्रायंगल इज ह्या दोघांसाठी कॉमन आहे, म्हणजे ट्रायंगल इज इक्विलॅटरल ऑर ट्रायंगल इज आयसोसेलस हे कंपाऊंड स्टेटमेंट आहे. तर पहिल्यांदा P आपण मानलं, ट्रायंगल इथं लिहायचं लेट P ट्रायंगल इज इक्विलॅटरल. आणि Q ट्रायंगल इज आयसोसेलस.
तर ह्याचं सिम्बॉलिक फॉर्म कसं येणार, इथं हा ऑर हा कनेक्टिव्ह वापरला आहे म्हणजे हा सिम्बॉल असणार. तर ऑर आणि कोणामध्ये, पी आणि क्यूमध्ये, म्हणून हा त्याचा ह्या ट्रायंगल इज इक्विलॅटरल और आयसोसेलसचा सिम्बॉलिक फॉर्म झाला. हे थर्ड स्टेटमेंट बघा. द अँगल इज राईट अँगल इफ अँड ओनली इफ इट इज ऑफ मेजर 90 डिग्री. तर इथे इफ अँड ओनली इफ हे कनेक्टिव्ह वापरलं आहे. तर इफ अँड ओनली इफला कोणतं सिम्बॉल आहे, हे असं सिम्बॉल आहे. द अँगल इज राईट अँगल ह्याला आपण सपोज पी मानलं. इट इज ऑफ मेजर 90 डिग्री ह्याला आपण क्यू मानलं. तर पी इम्प्लाईज क्यू असं ह्याचं सिम्बॉल येणार. पी इम्प्लॉईज क्यू असं हे सिम्बॉलिक फॉर्म झालं थर्ड स्टेटमेंटचं. तर तुम्ही हा फॉर्मॅट लक्षात ठेवा. लेट पी इक्वल्स टू क्यू इक्वल्स टू आणि मग त्याचं सिम्बॉलिक फॉर्म. ह्या फॉर्मॅटमध्ये जर तुम्ही लिहिलं तर समजा 2 मार्क्स क्वेश्चनला हा क्वेश्चन आला तर तुम्हाला इथे फुल मार्क्स मिळतील. मी तुम्हाला हे तर समजावताना शॉर्टमध्ये सांगते इथून पुढे, पण तुम्ही एक्झाममध्ये बोर्ड एक्झाममध्ये लिहिताना हा फॉर्मॅट लक्षात ठेवा. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर हे सेकंड क्वेश्चनमध्ये आपण रिमेनिंग क्वेश्चन्स बघूया. फोर्थ क्वेश्चन आहे अँगल इज नायदर ॲक्यूट नॉर ऑप्ट्यूस. तर तुम्हाला मी इथे एक कन्सेप्ट सांगते. नायदर आणि नॉर हे बघितल्या तुम्हाला नॉर म्हणजे ऑरशी सिमिलर वाटेल, म्हणजे ऑर यूज करायचं आहे असं तुम्हाला इथे वाटेल. पण नायदर नॉर म्हणजे हे सुद्धा नाही आणि त्याचबरोबर ते सुद्धा नाही, म्हणजे दोन्ही कंडिशन ॲट अ टाईम ट्रू व्हायला पाहिजेत. मग दोन्ही कंडिशन ॲट अ टाईम ट्रू व्हायला पाहिजेत म्हणजे ट्रू असल्यावरच हे स्टेटमेंट ट्रू असणार. हे कुणाचं लॉजिक झालं, हे लॉजिक झालं अँडचं. म्हणून इथं ऑर न वापरता नायदर नॉर म्हणजे हे सुद्धा नको आणि ते सुद्धा नको, म्हणजे आपल्याला दोन्हीसुद्धा ॲट अ टाईम ट्रू व्हायला पाहिजेत. असं आहे का की एक तर हे किंवा एक तर हे, आयदर ऑर असतं तर आपण ऑर यूज केला असं, पण इथं नायदर नॉर आहे म्हणजे हे सुद्धा नको किंवा हे सुद्धा नको, म्हणून इथं हे अँड यूज करायचं. तर तुम्ही लक्षात ठेवतानाच ठेवा की जर नायदर नॉर अँड नायदर नॉर किंवा बटसुद्धा यूज करतात काही ठिकाणी. जर हे 3 तुम्हाला कीवर्ड्स दिसले तर ते स्टेटमेंट अँड ह्या लॉजिकल कनेक्टिव्हनी जोडले असं समजायचं. म्हणजे अँगल इज नायदर ॲक्यूट नॉर ऑप्ट्यूस. आता हे तुम्ही स्टेटमेंट ब्रेक करताना कसं करणार, अँगल इज ॲक्यूट असं हे ओरिजिनल स्टेटमेंट आहे आणि तिथे नॉट इन्क्लूड केलं आहे. म्हणजे थांबा मी तुम्हाला लिहून दाखवते. पी जर आपण अँगल आपण कन्सिडर करताना असं नाही करायचं की अँगल इज नॉट ॲक्यूट, अँगल इज ॲक्यूट असं करायचं. आणि क्यू अँगल इज ऑप्ट्यूस. आणि इथं काय केलं आहे, अँगल इज ॲक्यूटमध्ये नॉट ॲड केलं आहे. नॉट म्हणजे काय, नेगेशन ॲड केलं आहे. आणि इथंसुद्धा नॉरमध्ये अँगल इज ऑप्ट्यूसमध्ये सुद्धा नॉट ॲड केलं आहे. म्हणजे आपल्याला सिम्बॉलिकली लिहिताना कसं लिहायला पाहिजे, पीमध्ये आपण नॉट ॲड केलं म्हणजे काय केलं, त्याला नेगेशन लावलं, म्हणजे हे स्टेटमेंट झालं अँगल इज नॉट ॲक्यूट. क्यूमध्ये आपण नॉट ॲड केलं म्हणजे त्याला आपण नेगेशन लावलं. आणि हे ते जे 2 नेगेशन लावलेले स्टेटमेंट्स आहेत त्याला कुणी कनेक्ट केलं आहे, अँडने कनेक्ट केलं आहे, म्हणून अँड. म्हणजे ह्याचं सिम्बॉलिक फॉर्म ओव्हरऑल असं झालं, नेगेशन पी अँड नेगेशन क्यू. तुम्ही हे एकदा प्रॅक्टिस केलं की तुम्हाला पुढचे स्टेटमेंट आपल्याला पण जमतील. तर तुम्ही समजताना हे व्यवस्थित समजून घ्या की ओरिजिनल स्टेटमेंट काय आहे, अँगल इज ॲक्यूट, त्याला पहिल्यांदा नॉट लावले म्हणजे त्याचं नेगेशन घेतले. क्यूचं सुद्धा तसंच केलं आहे, नॉट लावले म्हणजे त्याला नेगेशन घेतले आणि त्या दोघांचं मग अँडने कनेक्ट केले. तर नेक्स्ट स्टेटमेंट बघा. इफ ट्रायंगल ए बी सी इज राईट अँगल्ड ॲट बी देन मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल सी इक्वल्स टू 90 डिग्री. तर इथं इफ देन हे लॉजिकल कनेक्टिव्ह यूज केलं आहे आणि स्टेटमेंट आहे ट्रायंगल ए बी सी इज राईट अँगल्ड ॲट बी. ह्याला आपण पी कन्सिडर करूया आणि मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल सी इक्वल्स टू 90 डिग्रीला क्यू कन्सिडर करूया. तर ह्याचं सिम्बॉलिक फॉर्म कसं येणार, पी इम्प्लिकेशनचं साईन आणि क्यू ह्याचं सिम्बॉलिक फॉर्म झालं.
6 स्टेटमेंट बघा, हिमा दास विन्स गोल्ड मेडल इफ अँड ओनली इफ शी रन्स फास्ट. तर इथं काय वापरलं आहे, इफ अँड ओनली इफ. ह्याचं सिम्बॉल झालं असं डबल इम्प्लिकेशन म्हणून. आणि हिमा दास विन्स गोल्ड मेडल ह्याला आपण पी कन्सिडर करायचं, शी रन्स फास्टला क्यू कन्सिडर करायचं. म्हणून ह्याचं सिम्बॉलिक फॉर्म झालं पी. हे इफ अँड ओनली इफसाठी डबल इम्प्लिकेशन सिम्बॉल आणि शी रन्स फास्टचा क्यू, हे जर सिम्बॉलिक फॉर्म झालं. आता लास्ट स्टेटमेंट बघा, हे सुद्धा थोडं इम्पॉर्टंट आहे. एक्स इज नॉट इरॅशनल नंबर बट इज अ स्क्वेअर ऑफ ॲन इंटिजर. आता इथं बट हा कनेक्टिव्ह वापरला आहे. मग मी मगाशी काय सांगितलं की जर बट हा कीवर्ड असेल तर तिथं अँड असणार. आणि ह्यासारखंच आहे हे अँगल इज नायदरचं कसं आपण ब्रेक केलं की नॉट हा कीवर्ड त्याच्यात ॲड केला, तसंच एक्स इज इरॅशनल नंबर. पी स्टेटमेंट आपण इथं कन्सिडर करताना काय करायचं, एक्स इज इरॅशनल नंबर. हे आपण एक्सला सपोज केलं आणि इज अ स्क्वेअर ऑफ इंटिजर म्हणजे एक्स इज स्क्वेअर ऑफ इंटिजर. हे पी क्यू झाले. आता इथं काय आहे, एक्स इज नॉट इरॅशनल नंबर आहे. मग नॉटसाठी आपण पीमध्ये काय ॲड करायला पाहिजे, नेगेशन ॲड करायला पाहिजे. म्हणून नेगेशन ऑफ पी. बटसाठी मी सांगितलं अँड यूज करायचं. आणि एक्स इज अ स्क्वेअर ऑफ इंटिजर हे आहे तसंच स्टेटमेंट आहे. मग हा झाला ह्या स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म. तर क्वेश्चन 3 आपण स्टार्ट करूया. ह्या क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे की राईट द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग. म्हणजे मागच्या क्वेश्चनमध्ये सेकंड क्वेश्चनमध्ये कसं होतं की आपल्याला कंपाऊंड स्टेटमेंट दिलं होतं आणि त्याचं आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म लिहायचं होतं. तर इथं कसं आपल्याला हे कंपाऊंड स्टेटमेंटच दिले, त्याचं पहिल्यांदा आपल्याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कन्वर्जन करून घ्यायला लागेल आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याची ट्रूथ व्हॅल्यूसुद्धा फाइंड करायची आहे. मग फर्स्ट स्टेटमेंट बघा, 4 इज ऑड और 1 इज प्राईम. हे स्टेटमेंट आहे. आपण मगाशी जसं लिहिलं, पीला काय कन्सिडर करायचं, 4 इज ऑड. क्यूला काय कन्सिडर करायचं, 1 इज प्राईम. हे आपण सपोज केलं. तर याचं सिम्बॉलिक फॉर्म कसं येणार, और हे लॉजिकल कनेक्टिव्ह आहे म्हणजे पी और क्यू. हे आपण मागच्या क्वेश्चनमध्ये इथंपर्यंत काढलं. तर आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू काढायची आहे. मग आपल्याला ह्या होल स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायला पहिल्यांदा पीची सिंगल ट्रूथ व्हॅल्यू पाहिजे, क्यूची सेपरेट ट्रूथ व्हॅल्यू पाहिजे आणि मग दोघांचा आपण और घेऊन फायनल ट्रूथ व्हॅल्यू काय येणार हे डिसाईड करणार. मग पी काय आहे स्टेटमेंट, 4 इज ऑड. पीचं स्टेटमेंट काय आहे, 4 इज ऑड. मग 4 ऑड आहे का, 4 इवन आहे. त्यामुळे त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली, फॉल्स झाली. आणि क्यू स्टेटमेंट काय आहे, 1 इज प्राईम. तर आपल्याला माहिती आहे की 1 हा प्राईमसुद्धा नाही आहे आणि कंपोजिटसुद्धा नाही आहे. प्राईम आणि कंपोजिट तुम्हाला माहीत असेल. प्राईम नंबर्स म्हणजे काय, असा नंबर ज्याचे फॅक्टर्स 1 आणि तो स्वतः सोडून बाकी कोणतेही फॅक्टर्स त्याचे येत नाहीत, म्हणजे बाकी कशानंच त्याला भाग जात नाही असा. आणि कंपोजिट म्हणजे काय की असा नंबर, कंपोजिट नंबर म्हणजे असा नंबर की ज्याचे 1 आणि तो स्वतः सोडून दुसरेसुद्धा फॅक्टर्स आहेत, म्हणजे दुसऱ्या नंबर्सने सुद्धा त्याला भाग जातो. प्राईम नंबर्स कोणते कोणते आहेत, 1 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 11 आहे. म्हणजे 3, 5, 7, 11 ह्याला 1 सपोज हा 3 आपण कन्सिडर केला तर 1 आणि 3 सोडून बाकी कशाने 3ला भाग जातो का, नाही, म्हणून तो प्राईम आहे. तसंच 5, 7 आणि 11चं. आणि कंपोजिट म्हणजे काय, 4, 6 हे असे तुम्ही कन्सिडर करा. तर 4ला 4ने सुद्धा जातो, 1ने सुद्धा जातो आणि त्या व्यतिरिक्त 2ने सुद्धा भाग जातो, म्हणून हा कंपोजिट आहे. 6चा पण तसंच 2ने जातो, 3ने जातो, म्हणून म्हणजे 6 आणि 1 सोडून बाकीचे सुद्धा त्याला फॅक्टर्स आहेत, म्हणून ते कंपोजिट झालं. तसं 1 इज प्राईम. 1 हा कंपोजिटसुद्धा नाही आहे आणि प्राईमसुद्धा नाही आहे, त्यामुळे हे स्टेटमेंट झालं फॉल्स. मग आपण
मागच्या व्हिडिओमध्ये जे ट्रूथ टेबल बघितलं होतं ऑरचं, जर तुम्हाला ते व्यवस्थित लक्षात असेल तर तुम्हाला ह्याची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. मग आता हे आपण फॉल्स आणि फॉल्स इथे सबस्टिट्यूट करूया. फॉल्स ऑर फॉल्स. मी काय सांगितलं होतं ऑरचं लॉजिक, जर दोघांपैकी एक जरी ट्रूथ व्हॅल्यू ट्रू असेल तर हे स्टेटमेंट ट्रू येणार. खरं दोघांपैकी एकसुद्धा ट्रू नाही आहे, त्यामुळे हे ओव्हरऑल स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार? फॉल्स येणार. म्हणजे पी ऑर क्यू इथे फॉल्स येणार. तर सेकंड स्टेटमेंट बघा. 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर अँड 46 इज अ प्राईम नंबर. तर आपण पी काय सपोज करायचं? लेट पी 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर. आणि क्यूला 46 इज अ प्राईम नंबर. आणि इथं कनेक्टिव्ह कोणता आहे? अँड. तर पहिल्यांदा सिम्बॉलिक फॉर्म लिहूया आपण. पीसाठी 64 इज अ परफेक्ट स्क्वेअरसाठी पी, अँडसाठी हे सिम्बॉल, आणि क्यू 46 इज अ प्राईम नंबर. आता ह्याचं आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची. तर 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर. 64 हा 8चा स्क्वेअर आहे, म्हणजे तो परफेक्ट स्क्वेअर आहे, त्यामुळे ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली? ट्रू झाली. 46 इज अ प्राईम नंबर. 46ला 2ने वगैरे भाग जातो, त्यामुळे म्हणजे हा कंपोजिट नंबर आहे, हा प्राईम नंबर नाही आहे, म्हणून ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली? फॉल्स झाली. 46 इज नॉट अ प्राईम नंबर, सो इट इज फॉल्स. म्हणून पीच्या इथं आपण ट्रू सबस्टिट्यूट केलं आणि अँड फॉल्स. तर तुम्हाला अँडचं लॉजिक जर आठवत असेल तर अँडचं लॉजिक आहे, जर दोन्ही ट्रूथ व्हॅल्यूज ट्रू असल्या तरच पी अँड क्यू हे ट्रू येणार, अदरवाईज इन ऑल केसेस हे फॉल्स असणार. त्यामुळं एक इथं फॉल्स आहे, त्यामुळे हे ओव्हरऑल स्टेटमेंट काय झालं? फॉल्स झालं. तसं आपण हे थर्ड स्टेटमेंट बघूया. 5 इज अ प्राईम नंबर अँड 7 डिवाइड्स 94. तर मी तुम्हाला आता सगळं लिहित बसत नाही, तुम्ही ह्या फॉर्मॅटनेच एक्झाममध्ये लिहा. 5 इज अ प्राईम नंबरला आपण पी सपोज केलं, 7 डिवाइड्स 94ला आपण क्यू सपोज केलं, आणि अँडसाठी हे सिम्बॉल. म्हणजे आपल्याला स्टेटमेंट ओव्हरऑल काय मिळालं? सिम्बॉलिक फॉर्म पी अँड क्यू. आता ह्याची ट्रूथ व्हॅल्यू बघा. पी काय आहे? 5 इज अ प्राईम नंबर. तर हे ट्रू आहे, कारण 5ला कशानेच दुसऱ्याने भाग जात नाही, 5 आणि 1 सोडून, म्हणून पीची व्हॅल्यू झाली ट्रू. क्यू काय आहे? 7 डिवाइड्स 94. तर 94ला 7ने भाग जातो का? नाही, त्यामुळे हे क्यू झालं फॉल्स. मग ट्रू अँड फॉल्स हे कन्वर्ट झालं ना. जर आपण हे ट्रूथ व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर ट्रू अँड फॉल्स झालं, त्यामुळं दोघांपैकी एक जरी फॉल्स असले तरी अँड ओव्हरऑल रिझल्ट फॉल्स येतो, म्हणून ह्या स्टेटमेंटचं ट्रूथ व्हॅल्यू काय झाली? फॉल्स. नेक्स्ट सब क्वेश्चन आहे, इट इज नॉट ट्रू दॅट 5 - 3i इज अ रिअल नंबर. तर तुम्ही इथं नोटीस करा की 5 - 3i इज अ रिअल नंबर हे स्टेटमेंट आहे, आणि त्याला हे नॉट जोडलेलं आहे, म्हणजे इथं हा नॉट हा लॉजिकल कनेक्टिव्ह यूज केला आहे. म्हणजे ओरिजिनल स्टेटमेंट काय आहे? 5 - 3i इज अ रिअल नंबर, हे ओरिजिनल स्टेटमेंट आहे. मग हे आपण पीने डिनोट केलं. आता त्याला नॉट जोडलं आहे म्हणून नेगेशन, म्हणजे ह्याचं सिम्बॉलिक फॉर्म आपल्याला मिळालं नेगेशन ऑफ पी. तर 5 - 3i इज अ रिअल नंबर हे ट्रू आहे का? तर नाही, कारण हा इमॅजिनरी पार्ट आहे ना, त्यामुळे तो कॉम्प्लेक्स नंबर आहे, रिअल नंबर नाही आहे. त्यामुळे पीची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली? फॉल्स झाली. त्यामुळे नेगेशन ऑफ पी म्हणजे नेगेशन ऑफ फॉल्स. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये जे बघितलं नेगेशनचं ट्रूथ टेबल, जर फॉल्सचं नेगेशन असतं ट्रू आणि ट्रूचं नेगेशन असतं फॉल्स, म्हणजे उलटसुलट असतं. त्यामुळे नेगेशन ऑफ फॉल्स काय येणार? नेगेशन ऑफ फॉल्स इज इक्विव्हॅलन्स टू ट्रू. म्हणून ह्या ओव्हरऑल स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय आली? ट्रू. नेक्स्ट स्टेटमेंट आहे, इफ 3 × 5 = 8 देन 3 + 5 = 15. इफ आणि देन यूज केले. मग पी कोणाला कन्सिडर करायचं? 3 × 5 = 8ला पी, 3 + 5 = 15ला क्यू कन्सिडर केलं. तर इफ देन म्हटल्यावर पी इम्प्लाईज क्यू, हे त्याचं सिम्बॉलिक फॉर्म झालं. आता ट्रूथ व्हॅल्यू बघूया.
3 × 5 = 8 हे ट्रू आहे का? 15 = 8 हे ट्रू नाही आहे. त्यामुळे पीची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली? फॉल्स झाली. 3 + 5 = 15 आहे का? तर नाही. त्यामुळे फॉल्स इम्प्लाइज फॉल्स. तर तुम्हाला इम्प्लिकेशनचं लॉजिक जर लक्षात असेल तर इम्प्लिकेशन केव्हा फॉल्स येतं? जेव्हा अशी कंडिशन असते ट्रू इम्प्लाइज फॉल्स. ह्या कंडिशनमध्ये म्हणजे जेव्हा ट्रू इम्प्लिकेशन फॉल्स ही कंडिशन जेव्हा असते तेव्हाच पी इम्प्लाइज क्यू हे फॉल्स असणार. इन ऑल अदर केसेस इट इज ट्रू. म्हणून फॉल्स इम्प्लाइज फॉल्स हे ट्रू असणार. म्हणजे ह्याची ओव्हरऑल ट्रूथ व्हॅल्यू काय आली? ट्रू. तर 6th स्टेटमेंट बघा. मिल्क इज व्हाईट इफ अँड ओनली इफ स्काय इज ब्ल्यू. इफ अँड ओनली इफ यूज केलं म्हटल्यावर डबल इम्प्लिकेशन. मिल्क इज व्हाईटला आपण पी कन्सिडर केलं, स्काय इज ब्ल्यूला क्यू, तर पी डबल इम्प्लिकेशन क्यू असा ह्याचा सिम्बॉलिक फॉर्म झाला. आणि ह्याची ट्रूथ व्हॅल्यूसाठी मिल्क इज व्हाईट हे ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आहे. बाय कंडिशनल स्काय इज ब्ल्यू ह्याची पण ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आहे. मग डबल इम्प्लिकेशनचं तुम्हाला लॉजिक लक्षात असेल तर दोन्ही म्हणजे पी आणि क्यू ह्या दोन्हीच्या व्हॅल्यू सेम असल्या, एक तर त्या ट्रू असू देत किंवा फॉल्स, म्हणजे ट्रू ट्रू किंवा फॉल्स फॉल्स असं असले तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार? ट्रू येणार. आणि जर डिफरंट असले तर फॉल्स. त्यामुळे दोन्ही सेम आहेत त्यामुळे याची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू झाली. तर लास्ट स्टेटमेंट बघा. 24 इज अ कंपोजिट नंबर अँड 17 इज अ प्राईम नंबर. मग आपण 24 इज अ कंपोजिट नंबरला पी कन्सिडर केलं, 17 इज अ प्राईम नंबरला क्यू कन्सिडर केलं, इथं ऑर यूज केलं आहे त्यामुळे ह्याचा सिम्बॉलिक फॉर्म काय येणार? पी ऑर क्यू असा येणार. आणि आता ट्रूथ व्हॅल्यूसाठी 24 इज अ कंपोजिट नंबर तर 24 कंपोजिट नंबर आहे कारण 24 आणि 1 सोडून बाकीच्या संख्यांनी पण त्याला भाग जातो, 2 3ने भाग जातो. म्हणून पीची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली? ट्रू झाली. आणि क्यूची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली? 17 इज अ प्राईम नंबर. येस 17 इज अ प्राईम नंबर म्हणून ह्याची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू झाली. मग ट्रू ऑर ट्रू. तुम्हाला ऑरचं लॉजिक लक्षात असेल तर दोन्हीपैकी एक जरी व्हॅल्यू ट्रू असेल तर ऑर ओव्हरऑल व्हॅल्यू ट्रू येते म्हणून ट्रू ऑर ट्रू ओव्हरऑल व्हॅल्यू ट्रू आली. तर मागच्या क्वेश्चनमध्ये कसं होतं, आपल्याला कंपाऊंड स्टेटमेंट दिलं होतं आणि त्याचं आपण सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करून आपण मॅन्युअली प्रत्येकाच्या ट्रूथ व्हॅल्यूज फाईंड केल्या होत्या आणि मग ओव्हरऑल कंपाऊंड स्टेटमेंटचं ट्रूथ व्हॅल्यू काय येणार ते फाईंड केलं. आता इथं कसं दिलं या क्वेश्चनमध्ये? क्वेश्चन बघा. इफ द स्टेटमेंट्स पी क्यू आर ट्रू अँड आर एस आर फॉल्स देन डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग. म्हणजे पी क्यू आर एस हे कोणते तरी स्टेटमेंट्स आहेत आणि त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज आपल्याला डिरेक्टली इथं दिलेल्या आहेत ट्रू आणि फॉल्स अशा. आपण पहिल्यांदा ट्रूथ व्हॅल्यूज इथं एका कडेला लिहून ठेवूया म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशनला बरं पडेल. पी आणि क्यू काय आहे? ट्रू आहे आणि आर एस हे फॉल्स आहे. आणि इथे आपल्याला डिरेक्टली सिम्बॉलिक फॉर्म दिला आहे आणि आपल्याला ह्याचं ट्रूथ व्हॅल्यू फाईंड करायचं आहे. तर हे असले क्वेश्चन सॉल्व करताना तुम्हाला ट्रूथ टेबल जे आहेत किंवा जे लॉजिक आहे अँड ऑर नेगेशन इफ देन डबल इम्प्लिकेशनचं जे लॉजिक आहे ते तुम्हाला व्यवस्थित म्हणजे कधी ट्रू येणार आणि कधी फॉल्स येणार हे तुम्हाला व्यवस्थित माहीत पाहिजे. मग हे तुम्हाला सॉल्व करताना काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तर फर्स्ट क्वेश्चन बघूया. इथं काय दिलं आहे? पी ऑर आणि ब्रॅकेटमध्ये क्यू अँड आर. तर आपण इथं पहिल्यांदा याच्या ट्रूथ व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. पी क्यू काय आहे? ट्रू म्हणून ट्रू ऑर क्यूसुद्धा ट्रू आहे आणि आर काय आहे? फॉल्स आहे. मग पहिल्यांदा हे सॉल्व करताना जे ब्रॅकेटमध्ये आहे ना ते सॉल्व करून घ्यायचं. मग अँड बघा ट्रू अँड फॉल्स. मग अँडचं लॉजिक काय आहे? जर दोन्हीसुद्धा ट्रू असले तरच ट्रू येणार नाही तर फॉल्स. मग इथं एक फॉल्स आहे म्हणून हे ब्रॅकेटची व्हॅल्यू काय येणार? फॉल्स येणार. अजून इकडं आपण काहीच सॉल्व केलेलं नाही म्हणून हे इक्विव्हॅलेंट ट्रू ऑर फॉल्स हे आपलं एक सिम्पल आता आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे ट्रू ऑर फॉल्स. मग ऑरचं लॉजिक काय आहे? दोन्हीपैकी एक जरी ट्रू असलं तर ओव्हरऑल व्हॅल्यू काय येणार? ट्रू. म्हणजे ह्या सिम्बॉलिक फॉर्मची व्हॅल्यू काय आली? ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आली. हे असं आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व करायचं. तर सेकंड स्टेटमेंट बघूया. पी इम्प्लाइज क्यू ऑर
आर इम्प्लाईज एस. तर पी आणि क्यूचे व्हॅल्यूज काय आहेत? ट्रू इम्प्लाईज ट्रू और फॉल्स इम्प्लाईज फॉल्स. तर तुम्ही फक्त एकोलॉजिकवरून हे सॉल्व करू शकता की पी इम्प्लाईज क्यू हे फॉल्स कधी असतं. मी मगाशी पण सांगितलं, जेव्हा ट्रू इम्प्लाईज फॉल्स ही जेव्हा कंडिशन असेल ना, तेव्हाच फक्त पी इम्प्लाईज क्यू फॉल्स असेल. इन ऑल अदर केसेस हे ट्रू असणार आहे. मग ट्रू इम्प्लाईज ट्रूलासुद्धा हे ट्रू असणार. हे एक ब्रॅकेट सॉल्व करून घेतलं, और आहे तसं. आणि फॉल्स इम्प्लाईज फॉल्सलासुद्धा हे ट्रू असणार. मग ओव्हरऑल व्हॅल्यू काय झाली ऑरच्या कंडिशननुसार, की दोघांपैकी एक पण जर ट्रू असेल तर ओव्हरऑल व्हॅल्यू ट्रू येणार, म्हणून हे आलं ट्रू. हे तुम्हाला आत्ता थोडं कॉम्प्लिकेटेड वाटत असेल, पण तुम्हाला जर एकदा सवय झाली ना सोडवून, आणि अँड ऑर इफ देन डबल इम्प्लिकेशनचं लॉजिक जर तुम्हाला एकदा डोक्यात बसलं आणि पटकन जर सॉल्व करता आलं, तर हे जे कॉम्प्लेक्स स्टेटमेंट्स आहेत ते तुम्हाला फास्ट सॉल्व करता येतील. फक्त तुम्हाला जास्त कंपाऊंड स्टेटमेंट्स घेऊन त्याची ट्रूथ व्हॅल्यू, कॉम्प्लेक्स कंपाऊंड स्टेटमेंट घेऊन तुम्हाला त्याची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची भरपूर प्रॅक्टिस करायला लागेल. आता आपण हे थर्ड स्टेटमेंट बघूया. पीची व्हॅल्यू काय आहे? ट्रू. आर काय आहे? फॉल्स. पहिल्यांदा तुम्ही ऑपरेशन काहीच बघू नका, पहिल्यांदा व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट करून घ्यायच्या. नेगेशन आहे तसं पीची व्हॅल्यू आहे ट्रू अँड आणि एसची व्हॅल्यू आहे फॉल्स. आता आपण सॉल्व करूया ब्रॅकेट वाईज. हे ब्रॅकेट सॉल्व करून घेऊया. ट्रू अँड फॉल्स काय येणार? दोन्ही ट्रू नाही आहेत, त्यामुळं अँड आहे, मग फॉल्स येणार. और आहे तसं तर नेगेशन ऑफ ट्रू, मग अशी मी सांगितलं तसं नेगेशन ऑफ ट्रू काय असतं? फॉल्स. अँड आहे तसं आणि हे फॉल्ससुद्धा आहे तसं, मग हे फॉल्स आहे तसं. और फॉल्स अँड फॉल्स काय येणार? दोघांपैकी एकसुद्धा ट्रू नाही आहे, सॉरी दोन्हीसुद्धा ट्रू नाही आहे, त्यामुळे हे फॉल्स अँड फॉल्स फॉल्स येणार. आणि मग ह्याचं इक्विव्हॅलंट व्हॅल्यू काय आली? फॉल्स. फॉल्स और फॉल्स फॉल्स असतं. फोर्थ स्टेटमेंट बघा. पी इम्प्लाईज क्यू अँड नेगेशन ऑफ आर आहे. मग हे आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. पहिल्यांदा हे इक्वल टूच्या ऐवजी इक्विव्हॅलंटचं साईन द्यायचं. ट्रू इम्प्लाईज ट्रू अँड आहे तसं आणि नेगेशन ऑफ काय विचारले त्यांनी? आर म्हणजे नेगेशन ऑफ फॉल्स. मग ट्रू इम्प्लाईज ट्रू काय असतं? ट्रू असतं. अँड आहे तसं आणि नेगेशन ऑफ फॉल्स काय असणार? ट्रू. मग ट्रू अँड ट्रू म्हणजे दोन्हीसुद्धा ट्रू आहेत आणि अँड ऑपरेशन आहे, म्हणून याची ओव्हरऑल व्हॅल्यू काय आली? ट्रू. फिफ्थ स्टेटमेंट बघूया. नेगेशन ऑफ आर, मग आरची व्हॅल्यू काय आहे? फॉल्स. नेगेशन ऑफ फॉल्स बाय कंडिशनल पीची व्हॅल्यू आहे ट्रू इम्प्लाईज नेगेशन ऑफ क्यूची व्हॅल्यू आहे ट्रू. तर पहिल्यांदा हे ब्रॅकेट सॉल्व करून घेऊया. नेगेशन ऑफ फॉल्स काय असतं? ट्रू. हे डबल इम्प्लिकेशन पहिल्यांदा आहे तसं ठेवूया. हे ट्रू आणि इम्प्लाईज नेगेशन ऑफ ट्रू काय असतं? फॉल्स. मग ट्रू डबल इम्प्लिकेशन ट्रू, दोन सेम व्हॅल्यूज असले तर डबल इम्प्लिकेशनचं लॉजिक काय आहे? ते ट्रू असतं. आणि इम्प्लाईज फॉल्स, मग इम्प्लिकेशनच्या लॉजिकनुसार जर ही कंडिशन असेल ट्रू इम्प्लाईज फॉल्स, तर ह्या सिंगल कंडिशनसाठी फक्त हे फॉल्स असतं, त्यामुळे ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आली? फॉल्स. तर हे लास्ट 3 क्वेश्चन्स जे आहेत ते थोडे इम्पॉर्टंट आहेत, कारण हे म्हणजे ह्याची कॉम्प्लेक्सिटी थोडी जास्त आहे, त्यामुळे हे तुम्हाला CETला सुद्धा विचारू शकतील किंवा बोर्ड एक्झाममध्ये जास्त मार्क्ससाठी विचारू शकतील. तर तुम्हाला हे बघताना कॉम्प्लिकेटेड वाटतील, कारण इथे स्क्वेअर ब्रॅकेट पण आहे आणि राऊंड ब्रॅकेटसुद्धा आहे. तर ह्याची सोडवायची ट्रिक कशी की पहिल्यांदा जे आतले आहेत म्हणजे आतले पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायचे आणि मग हा बाहेरचा ब्रॅकेट सॉल्व करायचा, असं आतून बाहेर सॉल्व करत यायचा. तर पहिल्यांदा आपण ट्रूथ व्हॅल्यूज पुट करूया. पीची व्हॅल्यू काय आहे? नेगेशन ऑफ पी आहे, म्हणजे पी काय आहे? ट्रू. हे अँड आहे तसं. नेगेशन ऑफ क्यू आहे म्हणजे क्यूची व्हॅल्यू पण काय आहे? ट्रू आहे. अँड आर काय आहे? फॉल्स. हा आपला एक पहिला ब्रॅकेट व्हॅल्यूज पुट करून कंप्लीट झाला. और पीची व्हॅल्यू काय आहे? ट्रू. अँडचं आहे तसं. आरची व्हॅल्यू काय आहे? फॉल्स. और आहे तसं. पीची व्हॅल्यू आहे ट्रू अँड आणि आरची
फॉल्स. आता हे पण हे सॉल्व करूया. नेगेशन ऑफ ट्रू काय असतं? फॉल्स असतं. हे अँड आहे तसं. आणि हे आता आतल्या ब्रॅकेट सॉल्व करूया. नेगेशन ऑफ ट्रू अँड फॉल्स. नेगेशन ऑफ ट्रू काय येणार? फॉल्स येणार ना, म्हणजे नेगेशन ऑफ ट्रू हे फॉल्स असणार. आणि फॉल्स अँड फॉल्स काय असणार? फॉल्स. हे ऑर आहे तसं, म्हणजे हा आपला ब्रॅकेट एक सिम्प्लिफाय झाला. आणि ट्रू अँड फॉल्स म्हणजे दोन्ही ट्रू असले तरच ट्रू असतं, नाही तर फॉल्स. म्हणून ह्याची व्हॅल्यू काय येणार? फॉल्स. हे ऑर ट्रू अँड फॉल्स काय असणार? फॉल्स. मग हे फॉल्स अँड फॉल्स दोन्हीपैकी एक जरी ट्रू आहे, दोन्ही ट्रू आहेत का? नाही. म्हणून हे फॉल्स. ऑर आहे तसं. इथं ऑरमध्ये दोन्हीपैकी एक जरी ट्रू असलं तर ट्रू असतं, पण दोन्ही पण फॉल्स आहेत म्हणून हे सुद्धा फॉल्स. म्हणजे जी ओव्हरऑल व्हॅल्यू काय येणार? फॉल्स. त्यामुळे ह्या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू आहे फॉल्स. तर नेक्स्ट स्टेटमेंट बघूया. तुम्हाला हे आत्ता सुरुवातीला कॉम्प्लिकेटेड वाटत असणार आहे, पण जेव्हा तुम्ही स्वतः सोडवायला जाणार तेव्हा पहिल्यांदा हे ब्रॅकेटमध्ये सॉल्व करायचे. मग हे ब्रॅकेट झाल्यानंतर हे ब्रॅकेट सॉल्व करायचं आणि मग जे मिडल ऑपरेशन आहे, मेन जे ऑपरेशन आहे ते परफॉर्म करायचं. जसं आपण इथं हे ऑर शेवटपर्यंत ठेवलं आणि मग लास्टला परफॉर्म केलं तसं. तर नेक्स्ट स्टेटमेंट आपण बघूया. पहिल्यांदा ट्रूथ व्हॅल्यूज पुट करूया. नेगेशन ऑफ पी. पीची व्हॅल्यू काय आहे? ट्रू. नेगेशन ऑफ ट्रू. अँड क्यूची व्हॅल्यू पण ट्रू आहे. अँड नेगेशन ऑफ आर. नेगेशन ऑफ आर. आरची व्हॅल्यू काय आहे? फॉल्स. हे ऑर आहे तसं. सेकंड ब्रॅकेट काय आहे? क्यू आणि पी दोन्ही पण ट्रू आहेत. एसची व्हॅल्यू आहे फॉल्स आणि आरची व्हॅल्यूसुद्धा काय आहे? फॉल्स. आता हे आपण सॉल्व करूया ब्रॅकेट वाईज. मग नेगेशन ऑफ टी काय असतं? फॉल्स असतं. मग फॉल्स अँड ट्रू काय येणार? दोन्ही जर ट्रू असले तरच ट्रू असतं. खरं इथं एक फॉल्स आहे, त्यामुळं फॉल्स अँड ट्रू काय येणार? फॉल्स. अँड नेगेशन ऑफ फॉल्स काय असतं? ट्रू असतं. मधलं हे ऑर आहे तसं. ट्रू इम्प्लाईज ट्रू काय असणार आहे? ट्रू. आणि हे ट्रू इम्प्लाईज नेगेशन ऑफ फॉल्स काय असणार आहे? ट्रू. आणि ट्रू, तर हे नेगेशन ऑफ फॉल्स होतं ते आपण ट्रू सबस्टिट्यूट केलं. मग ट्रू ऑर फॉल्स असं घ्यायचं. मग ट्रू ऑर फॉल्स दोन्हीपैकी एक ट्रू आहे म्हणून ट्रू ऑर फॉल्सची व्हॅल्यू काय येणार? ट्रू. आता हे परत फर्दर हे ब्रॅकेट सिम्प्लिफाय करूया. फॉल्स अँड ट्रू काय असणार आहे? फॉल्स असणार आहे, कारण दोन्ही ट्रू नाही आहेत. हे मधलं ऑर आहे तसं. ट्रू इम्प्लाईज ट्रू काय असणार आहे? ट्रू. आता ऑरचं लॉजिकनुसार दोन्हीपैकी एक ट्रू आहे म्हणून ह्याचं व्हॅल्यू काय येणार? ट्रू. म्हणजे ह्या स्टेटमेंटचं ॲन्सर आहे, ट्रूथ व्हॅल्यू आहे ट्रू. तर लास्ट स्टेटमेंट बघा. नेगेशन ऑफ ह्या होल स्क्वेअर ब्रॅकेटचं नेगेशन आहे, म्हणजे ह्याचं ॲन्सर काढून आपल्याला नेगेशन घ्यायचं आहे. त्यामुळे हे नेगेशन आपण पहिल्यांदा आहे तसंच ठेवलं. आता नेगेशन ऑफ पी. मग नेगेशन ऑफ पीची व्हॅल्यू काय आहे? ट्रू. अँड आहे तसं ठेवलं. आरची व्हॅल्यू काय आहे? फॉल्स. हे ऑर आहे तसं ठेवलं. एचची व्हॅल्यू काय आहे? फॉल्स. हे इम्प्लाईज आहे तसं. नेगेशन ऑफ क्यू म्हणजे नेगेशन ऑफ ट्रू झालं आणि हे ब्रॅकेट आपण क्लोज केलं. आणि हे डबल इम्प्लिकेशन आहे असं. पीची व्हॅल्यू काय आहे? ट्रू. आणि अँड आणि हे आरची व्हॅल्यू फॉल्स. इथं आपण फक्त आता व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेतलं. आता आपण सॉल्व करूया. पहिल्यांदा मी काय म्हटलं? आतलं ब्रॅकेट सॉल्व करायचं, म्हणजे हे आणि हे ब्रॅकेट आपण सॉल्व करून घ्या. नेगेशन सिम्बॉल आहे तसं. नेगेशन ऑफ ट्रू काय असणार आहे? फॉल्स. अँड आहे तसं. हे सुद्धा फॉल्स आहे तसं. किंवा आपण हे डिरेक्टली इथं लिहू शकतो. नेगेशन ऑफ ट्रू काय असतं? फॉल्स असतं ना. आणि फॉल्स अँड फॉल्स काय असणार? फॉल्स. हे ऑर मधलं चिन्ह आहे तसं. हे फॉल्स इम्प्लाईज नेगेशन ऑफ ट्रू. मग नेगेशन ऑफ ट्रू काय असतं म्हणलं मी? फॉल्स. मग फॉल्स इम्प्लाईज फॉल्स काय असणार? ट्रू असणार. हे आपलं ब्रॅकेट झालं. आणि हे डबल इम्प्लिकेशन साईन आहे तसं. आणि ट्रू अँड फॉल्स दोन्ही ट्रू नाही आहे, त्यामुळं अँड आहे आणि त्यामुळं हे येणार फॉल्स. आता हे आपण ब्रॅकेट सॉल्व करूया. नेगेशन ऑफ फॉल्स ऑर ट्रू.
दोन्हीपैकी एक तरी ट्रू आहे ना, आणि ऑर आहे म्हणून हे ट्रू, आणि डबल इम्प्लिकेशन आहे तसं हे फॉल्ससुद्धा आहे तसं. आता ह्या ट्रूचं आपण नेगेशन घ्यायचं, कारण हे आतलं सगळं सिम्प्लिफाय झालं. मग नेगेशन ऑफ ट्रू काय असणार आहे? फॉल्स. फॉल्स डबल इम्प्लिकेशन फॉल्स, म्हणजे व्हॅल्यू काय आली? दोन्ही सेम व्हॅल्यूज आहेत. आणि डबल इम्प्लिकेशनमध्ये मी जसं म्हटलं, दोन्ही सेम व्हॅल्यूज असल्या तर ट्रूथ व्हॅल्यू काय असते? ट्रू असते. म्हणून ह्या स्टेटमेंटची, हे जे स्टेटमेंट आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आली? ट्रू. तुम्हाला हे बघताना कॉम्प्लिकेटेड वाटेल, पण जेव्हा तुम्ही 1-2-3 सम सॉल्व कराल, पहिल्यांदा जे सिम्पल सम घेतले ते ट्राय करा, आणि नंतर मग हे कॉम्प्लेक्स सम ट्राय करा. जर तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस असेल तर तुम्हाला हे एक्झाममध्ये विदिन 1 मिनिट सॉल्व करता येईल. तर आपण एक्सरसाइजमधला आता लास्ट क्वेश्चन बघूया. लास्ट क्वेश्चन काय आहे? राईट निगेशन्स ऑफ द फॉलोइंग. म्हणजे आपल्याला हे स्टेटमेंट दिलं आहे, तर त्याचं निगेशन घेतल्यानंतर स्टेटमेंट काय असणार ते आपल्याला फाइंड करायचं आहे. तर फर्स्ट स्टेटमेंट काय आहे? तिरुपती इज इन आंध्र प्रदेश. ह्याची आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू किंवा सिम्बॉलिक फॉर्ममध्ये काही लिहायचं नाही आहे. फक्त ह्या स्टेटमेंटचं नेगेशन काय असणार, नेगेशन इन्क्लूड केल्यानंतर स्टेटमेंट काय असणार ते आपल्याला लिहायचं आहे. मग हे इज इन आंध्र प्रदेश आहे. मग नेगेशन म्हणजे आपण कोणता कीवर्ड ॲड करतो? नॉट हा कीवर्ड ॲड करतो. म्हणून ह्या स्टेटमेंटमध्ये आपण नॉट हा कीवर्ड फक्त ॲड करायचा आहे. म्हणजे ह्याचं नेगेशन काय येणार? तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश. इज नंतर हा नॉट हा कीवर्ड टाकायचा. तर सेकंड स्टेटमेंट बघा. 3 इज नॉट अ रूट ऑफ इक्वेशन x² + 3x - 18 = 0. तुम्ही नेगेशनचा हा एक रूल लक्षात ठेवा. जर नेगेशन ऑफ, आपण नेगेशन सपोज एक पी स्टेटमेंट आहे, नेगेशन ऑफ नेगेशन जर आपण घेतलं तर ते नेगेशन एकमेकांना नलिफाय करतं, आणि आपल्याला जे ओरिजिनल स्टेटमेंट आहे पी तेच मिळतं. म्हणजे इथं ओरिजिनल स्टेटमेंट काय असणार आहे? 3 इज रूट ऑफ इक्वेशन x² + 3x - 18, आणि त्याचं नेगेशन आपल्याला इथं हे दिलेलं आहे. पी हे स्टेटमेंट विदाऊट नॉट असणार आहे, आणि त्याचं नेगेशन आपल्याला दिलेलं आहे 3 इज नॉट अ रूट ऑफ इक्वेशन x² + 3x - 18. त्यामुळे ह्याचं नेगेशन घेतल्यानंतर काय होणार? ते एकमेकांना नलिफाय करणार. हा नॉट जाणार, जसं इथं हा नॉट ह्याला गेला तसा हा नॉट ह्याचं आपण परत नेगेशन गेल्यानंतर नलिफाय होणार. त्यामुळे ह्याचा आन्सर काय असणार आहे? 3 इज अ रूट ऑफ इक्वेशन x² + 3x - 18 = 0. हे तुम्ही लक्षात ठेवा. एक थर्ड क्वेश्चन आहे, √2 इज अ रॅशनल नंबर. मग हे काय मगासारखंच आहे, सिम्पल. √2 इज नंतर नॉट हा कीवर्ड ॲड करायचा, नॉट अ रॅशनल नंबर. तर नेक्स्ट स्टेटमेंट आहे, पॉलिगॉन ABCD इज अ पेंटॅगॉन. हे पण सिम्पल स्टेटमेंटच आहे, फक्त इथं आपण नॉट ॲड करायचं. म्हणजे यांचं नेगेशन येणार पॉलिगॉन ABCDE इज नंतर नॉट अ पेंटॅगॉन. लास्ट स्टेटमेंट आहे, 7 + 3 इज ग्रेटर दॅन 5. तर हे स्टेटमेंट तुम्ही 2 वेनी सॉल्व करू शकता. जसं आपलं इक्वेशन तुम्ही नॉट इक्वल टू करता, सपोज x इज इक्वल्स टू 1, तर नॉट इक्वल्स टू आपण कसं करतो? असं, म्हणजे x इज नॉट इक्वल्स टू 1. तसंच हे 7 + 3 ग्रेटर दॅन 5 जे आहे, तसं आपण हे नॉट ग्रेटर दॅन 5 असं एक नेगेशन घेऊ शकतो. किंवा 7 + 3 हे ग्रेटर दॅन आहे, ह्याच्यासोबत इक्वल टू साईन नाही आहे, त्यामुळे इक्वल टू साईन एक येणार. आणि ग्रेटर दॅन आहे ना, त्याच्या अपोजिट काय असतं? लेस दॅन. म्हणजे हे टोटल काय झालं? 7 + 3 इज लेस दॅन इक्वल्स टू 5. ही एक मेथड आहे आणि ही एक मेथड आहे. खरं नेगेशन म्हणजे तुम्ही ह्या स्टेटमेंटमध्येच नॉट ॲड करणार, त्यामुळे 7 + 3 नॉट ग्रेटर दॅन 5 हे बेटर वे आहे, पण तुम्ही अशा मेथडनीसुद्धा रिप्रेझेंट करू शकता. ते हा आपला एक्सरसाइज 1.1 कंप्लीट झाला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण लॉजिकल इक्विव्हॅलन्स, कॉन्ट्राडिक्शन, टॉटॉलॉजी या कन्सेप्ट काय असतात ते बघणार आहोत. त्याच्या आधी तुम्ही ह्या जे बेसिक कन्सेप्ट्स आहेत, म्हणजे मी जे फर्स्ट व्हिडिओमध्ये कवर केले आहेत त्या बेसिक कन्सेप्ट्स आणि त्याच्यावरचे हे सगळे सम्स तुम्ही स्वतःहून एकदा प्रॅक्टिस करा. त्याशिवाय तुम्हाला जे नेक्स्ट ॲडव्हान्स कन्सेप्ट्स आहेत त्या पटकन लक्षात येणार नाहीत.
जर तुम्हाला हे सम्स कॉम्प्लेक्स वाटत असतील तर तुम्ही स्वतःहून ते सम्स एकदा ट्राय करा. तुम्हाला 3-4 सम्स थोडे अवघड वाटतील, पण नंतर जसं तुम्ही सॉल्व करत जाल तसं तुम्हाला ते इझी जाईल व नेक्स्ट जे ॲडव्हान्स कन्सेप्ट्स आहेत त्यात पण तुम्हाला पटकन समजतील. आणि CET एक्झाममध्ये तुम्हाला जास्त वेळ नसणार. मग अशी जे आपण ट्रूथ व्हॅल्यूज फाइंड करायचे जे इक्वेशन्स बघितले किंवा त्याच्या आधीचे जे सम्स बघितले त्याला आपल्याला थोडासा सॉल्व करायला वेळ लागला, कारण ते आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व करत होतो बोर्ड एक्झामसाठी. पण तुम्हाला जर CET एक्झामसाठी सॉल्व करायचं असेल तर तुम्हाला स्पीडसुद्धा पाहिजे. तुम्हाला मग स्पीड पाहिजे असेल तर तुम्हाला जास्त प्रॅक्टिस करायला पाहिजे, कारण स्पीडबरोबर आपल्याला ॲक्युरसीसुद्धा पाहिजे. त्यामुळे तुम्हाला मॅक्सिमम पॉसिबल जेवढे सम होतील तेवढे तुम्ही प्रॅक्टिस करा. आणि नेक्स्ट लेक्चरच्या अपडेटसाठी तुम्ही हे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.